आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन थोड्याच वेळात होणार सुरुवात। राज्यातील पाणी टंचाई, महागाईवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पावऱ्यांवरती विरोधकांची घोषणाबाजी। ठाकरे गटाकडनं पहिल्यांदाच मवियाच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे। राऊत म्हणतात, ठाकरेंकडे पाहून लोकसभेला मवियाला मतदान। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर थेट उत्तर देणं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळलं। आधी सत्तेवरती येऊन नंतर ठरवू, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर वडेट्टीवार म्हणतात, अंतिम निर्णय बैठकीत। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांशी फडणवीसांची वैयक्तिक चर्चा। विधानसभेच्या तोंडावर पूर्ण ताकदीनं कामाला लागा, फडणवीसांचे आदेश। रस्ते सुस्थितीत असतील तरच टोल वसूल करा, खड्ड्यांच्या रस्त्यावर वसुली कराल तर लोक बोलणारच। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे महामार्ग संचलन करणाऱ्या संस्थांना खडेबोल। राज्यात बाईक टॅक्सीला मुख्यमंत्र्यांकडून परवानगी। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुण्यातील प्रवाशांना दिलासा। महानगरांमधील वाहतूक कोंडीतून होणार सुटका। लोकलच्या प्रवाशांची जनावरांपेक्षाही वाईट अवस्था। हायकोर्टाकडनं रेल्वेची खरडपट्टी। लोकलमुळे गेल्या वर्षी 2590 जणांचा मृत्यू, हायकोर्टाचं स्पष्टीकरण। पुण्यात बहुतांश भागात आज बत्ती गुल। देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित।